काय रे, कोणाचा फोन होता? हा, पोलिसांचा फोन होता. डॅडचा गन आहे ना, त्याचं इन्स्पेक्शन करायला पोलीस येणार आहेत. अच्छा, आपल्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे डॅडची गन त्यांच्या तिजोरीत आहे, त्याची चावी वॉर्डनकडे आहे. वाव, एकाच दगडात दोन पक्षी मारू आपण. पण कसं करायचं म्हणजे मला कळलं नाही. क्या बात आहे, मस्त प्लॅन. मॅम येऊ का? तू ये. कॉफी घेऊन आले होते तुमच्यासाठी. मी कॉफी मागवलीच नव्हती आणि मला जर का कॉफी हवी असती तर घरातल्या नोकरांना सांगितलं असतं ना मी. नाही नाही, तुम्ही विसरलात का? डॅडनी सांगितलंय की पूर्वीची कामं स्वानंदी करायची ती आता मी करायला हवीत म्हणून. आणि जेव्हा मम्मा घर चालवायच्या तेव्हा स्वानंदी द्यायची ना त्यांना सगळं. आता मम्मांची जागा तुम्ही घेतलीये ना, सो मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आले. अगं, काय करतेस? हा, तू कशाला काम करतेस? तू बसून फक्त आराम कर. हा, काम करायला आहोत ना मी आणि संचिता. आणि हे बघ, तुला विनाकारण काम करताना पाहिलं तर शिव्या खायला लागतील आम्हाला. अर्थात सवय झाली आम्हाला त्याची, शिव्या खायची. एकेकाळी या घरात आम्हाला चांगले चांगले पदार्थ खायला मिळायचे, आता शिव्या खायला मिळतायत. जाऊ दे, नशीब आपलं आपलं. पण तू आराम कर. तुला काही हवंय का मला सांग. नको. आणि मॅडम तुम्ही असं नका बोलू. सरपोतदार साहेबांनी जो निर्णय घेतला तो रागाच्या भरात घेतला. ते असं का वागलेत ते मलाही कळत नाहीये. त्यांना काळजी आहे तुमची. कसली काळजी, कसलं प्रेम. हे असलं प्रेम घरातनं बाहेर जायला लावतं. हे प्रेम मला इतकं असह्य बनवतं की स्वतःच्या मुलाला आणि सुनेला घरातनं बाहेर काढलं जात असताना मी स्तब्ध उभी राहून बघते. त्या आउट हाऊस मध्ये जाऊन राहावं लागतंय आम्हाला. रात्र रात्र झोप लागत नाही. किती त्रास होतोय तुला माहितीये. हे असलं प्रेम असण्यापेक्षा नसलेलं बरं. हो की नाही स्वानंदी? मॅडम अहो, काय झालं? बरं वाटत नाहीये का? मी पाणी देते. हे घ्या, पाणी प्या. बरं वाटतंय आता? नाही ग, मला ना जरा बरं नाही वाटत आहे. म्हणजे काय होतंय काय माहित नाही. तू थांबतेस का इथे माझ्या बरोबर? हा, प्लीज प्लीज जरा थांब ना इकडे. ठीक आहे. मॅम मॅम तुमचे आभार कसे मानू हे खरंच कळत नाहीये मला. आभार. आणि तू? हो, आभार.
मॅम काल माझ्या हातून खूप मोठी चूक घडली, पण तुम्ही डॅडना माझं नाव नाही सांगितलं. डॅड समोर तुम्ही माझं नाव घेतलं असतं ना तर आज मी कुठे असते, काय करत असते हे याचा विचार सुद्धा नाही करू शकत मी. डॅडनी मला आउट हाऊस मधून काढून टाकलं असतं मॅम. मी रस्त्यावर आले असते, पण तुम्ही वाचवलं मला. मॅम थँक्यू व्हेरी मच. माझे आभार मानण्यापेक्षा स्वतःचं वागणं, स्वतःचे विचार बदलण्याचा प्रयत्न कर, म्हणजे परत तुला घरातनं बाहेर काढण्याची वेळ कुणावरच येणार नाही. मॅम मी मूर्ख आहे हो, मी खरंच मूर्ख आहे. मी सतत चुका करत असते, पण माझा प्रॉब्लेम काय माहितीये का तुम्हाला? माझ्या रागावर ना माझा कंट्रोल नाहीये. एकदा माझ्या मनाने घेतलं ना की या व्यक्तीमुळे मला त्रास होतोय, या व्यक्तीमुळे माझ्यावर अन्याय होतोय, ही व्यक्ती माझ्यासाठी थ्रेट आहे, की मग माझ्या मनात बदल्याची भावना येते आणि मी विचित्र वागायला लागते. मी काय आणि कसं वागते हे माझं मलाच कळत नाही मॅम. आणि आता तर डॅडनी आमच्याच घरातून आम्हाला बाहेर काढून आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलंय. त्यामुळे खूप इन्सिक्युअर वाटतं. पण मॅम, आय स्वेअर आय एम ट्राइंग टू चेंज. हो खरंच मॅम, आय नो तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर, पण मी मनापासून प्रयत्न करते आणि मी प्रयत्न करत राहणार. तुम्हाला एक दिवस चेंज नक्की दिसेल मॅम माझ्यात. तुम्ही थोडा विश्वास ठेवा फक्त प्लीज. माझं बोलणं चालूच राहील मॅम. तुमची कॉफी थंड होईल, देते मी तुम्हाला. मॅम जायफळ घातली हा? ती खरंच बदललीये का ढोंग करते? काम झालं. वाव ग्रेट. ऐक, आता आपल्या हातात जास्त वेळ नाहीये, पोलीस कधी येऊ शकतात. तू एक काम कर, तू जा डॅडच्या खोलीमध्ये, पण ऐक अलर्ट राहा. वॉर्डन आणि स्वानंदीला मॉम बिझी ठेवेल. डॅड आणि मणीवर मी लक्ष ठेवतो. ओके, हे बघ, काम झालं गेलं लगेच निघ तिकडे, जास्त वेळ थांबू नकोस. ओके, ऑल द बेस्ट. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. हे करताना जर मी पकडले गेले तर एंड ऑफ लाईफ असेल. डॅड मला या घरातनच नाही तर जगातनं बाहेर काढतील. नो 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 नो. पण हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला तर वॉर्डनची या घरातली सत्ता संपेल आणि त्याबरोबर आमचे वाईट दिवस सुद्धा संपतील. कम ऑन संचिता, बी ब्रेव, कम ऑन. मणी, तुझ्यात असलेले नेतृत्व गुण
माणसांना ओळखायची हातोटी, हे सगळे गुण माझ्याकडून तुझ्यात आलेले आहेत. आणि एक बाप म्हणून याचा मला खरंच अभिमान वाटतो. आता बघ ना, पक्षातले सगळे कार्यकर्ते माझ्यानंतर तुलाच मानतात, मान देतात. आपलं पक्षाचं काम असो किंवा बिझनेस असो, चांगलं कोण आहे, वाईट कोण आहे, त्यासाठी योग्य कोण आहे, अयोग्य कोण आहे, या माणसांची पारख करून तू त्यांची नेमणूक करतोस. आणि म्हणूनच आपण दोन्ही आघाड्यांवर यशस्वी झालेले आहोत. आणि या सगळ्याचं श्रेय तुझं आहे मणी. हा माझा बाप वेडा झालाय मणीच्या आणि वॉर्डनच्या प्रेमात. मणी, जर मला आधी थोडी जरी कल्पना असती ना की तू माझ्या बापाचा अनवरस मुलगा आहेस, कधीच संपवला असता तुला. आज तू या जगातच नसतास. पासवर्ड पासवर्ड काय सर पासवर्ड? 2580. सुजितची बर्थ डेट? हा, सुजितची बर्थ डेट. इट्स ओपन. हॅलो, बोल. काय पोलीस आलेत पिस्तुलाचं इन्स्पेक्शन करायला? अरे असं कसं येऊ शकतात, न कळवता आलेत ते? अरे एरवी येताना कळवतात ना ते. शिट, डॅडना जर कळलं ना पोलिसांनी फोन केला होता आणि तो मी उचलला होता तर वाट लागेल. बरं ठीक आहे, पाठवून दे त्यांना. चल म्हणे, पोलीस आलेले दिसते. पिस्तुलाचं इन्स्पेक्शन करायचंय. चल. हे काय इन्स्पेक्टर साहेब, फोन करून येण्याची पद्धत बंद झाली का? नाही सर, भोसलेंनी फोन केला होता. तुमच्या नोकरांनी फोन उचलला होता. त्यांनी सांगितलं नाही का आम्ही येतोय ते? नाही, मला माहिती नाही तुम्ही येणार आहात म्हणून. प्रोसेसर अचानक करायची असते ना, पण यांना सांगायची गरज काय? सॉरी सर, नवीन आहेत, मी समजवतो त्याला. व्यवस्थित समजावा. सांगा आम्ही कोण आहोत ते. बरं, तुम्ही गन इन्स्पेक्शन साठी आला आहात ना? हो सर. या माझ्या बरोबर. या इन्स्पेक्टर साहेब. दरवाजा बंद कसा आहे? मी तर उघडा ठेवून गेलो होतो. या. या.
हे बघा, काय झालं सर? गन मिळत नाही का? की कुठे दुसरीकडे ठेवलात की विसरलात तुम्ही? विसरून कसं चालेल? गन तर तुमच्या संरक्षणासाठी दिलेली असेल आणि तुम्ही जर केअरलेस झालात तर कसं चालेल? तुमची गन कुठे तुम्हालाच. तुम्ही जरा गप्प बसाल का? गन सांभाळायची अक्कल आहे आम्हाला. गेले कित्येक वर्ष आम्ही गन सांभाळतोय. इन्स्पेक्टर साहेब, परवाच मी ही गन साफ करण्यासाठी बाहेर काढली होती. परत लॉकर मध्ये ठेवण्याच्या ऐवजी इकडे तिकडे कुठेतरी ठेवली गेली असेल. मी बघतो. काही तर ड्रॉवर मध्ये असेल कदाचित. नीलम, तू कुठे ठेवलीस का गन? नाही, मी पाहिलीच नाही. अरे मग पिस्तूल गेलं कुठे? सर, गन मिळाली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि माझ्याही कंट्रोलमध्ये नसेल. मी समजू शकतो. आपण बोलूया. इन्स्पेक्टर साहेब, अजिबात काळजी करू नका. मी संध्याकाळपर्यंत गन शोधतो आणि तुमच्या पोलीस स्टेशनला पाठवून देतो. मग तुम्ही गन इन्स्पेक्शन करा त्याचं. काळजी आम्ही नाही, तुम्ही करायचे साहेब. आम्हाला गनचं रजिस्ट्रेशन ज्या ठिकाणी झालेलं आहे त्याच ठिकाणी जाऊन प्रोसिजर करायची असते. गनचा फोटो आणि लायसनचा फोटो आम्हाला सिस्टममध्ये अपलोड करायला लागतो साहेब. लायसनमधली गन आणि प्रोसिजर केलेली गन ही एकच आहे हे तपासावं लागतं आणि ही सिस्टम आमच्या हातात नाही आहे साहेब. माफ करा, जर ही प्रोसिजर झाली नाही तर तुमचं लायसन रद्द होऊ शकतं आणि त्यात मी काही करू शकणार नाही. मीच काय, कमिशनर साहेब सुद्धा काही करू शकणार नाही. एक मिनिट इन्स्पेक्टर, मी काय म्हणतोय, तुम्ही काय आज ओळखताय का सरपोतदार साहेबांना? साहेब खासदार असून त्यांनी कधीच कायद्याचा गैरवापर केला नाही आणि गन असेल जरा आम्हाला शोधायला वेळ द्या. सॉरी मणी, प्रोसिजरला डेट असते, ती मनात येईल तेव्हा नाही करू शकत. सरपोतदार साहेब, आम्हाला तुमचं लायसन आता तरी जप्त करावं लागेल. संध्याकाळपर्यंत गन मिळाली तर पोलीस स्टेशनला घेऊन या. तुमच्यासाठी मी संध्याकाळपर्यंत रिपोर्ट होल्ड करतो. या पलीकडे मी काही करू शकणार नाही. पण आज संध्याकाळपर्यंत गन मिळाली नाही तर तुमचं लायसन रद्द होऊ शकतं. शिवाय गन हरवल्याबद्दल तुमच्यावर केस सुद्धा होऊ शकते. वॉचमन, कोणी आहे का वॉचमन? हो 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 हो, काय झालं? कशाला एवढं ओरडताय? माझी मैत्रीण राहते इथे, तिला भेटायला आलोय मी खास US वरून. अहो दादा, इथं 150 मुली राहतात. तुमचं कुणाकडे काम आहे? त्या मुलीचं नाव सांगा मला. स्वानंदी. स्वानंदी? काय काम आहे तुमचं तिच्याकडं? आणि
तुम्ही कोण? आमची चांगली मैत्री आहे, ती ओळखेल मला. तुम्ही फक्त तिला माझं नाव सांगा, दुष्यंत शहाणे. चांगली मैत्रीण आहे भाई. अहो मग ती इथं राहत नाही हे बी तुम्हाला चांगलंच माहित असेल. ती इथे राहत नाही, मग कुठे असते ती? तर चांगले मैत्रीण म्हटल्यावर तुम्हीच कॉल करून विचारा की. आणि हे बघा, आम्ही कुणाला बी कुणाचीही माहिती देऊ शकत नाही, कळलं? निघायत ना. अहो दादा, मला प्लीज थोडी माहिती द्या ना. वॉचमन दादा, अहो ऐका ना प्लीज. हॅलो, ऐका ना. यांनी तर काहीच सांगितलं नाही. आता शोधू कुठं स्वानंदीला?